महानगरातल्या एका महत्त्वाच्या घडामोडीकडे आपल्याला वळवतो आहोत। आता मुंबईमध्ये अधिवेशन सुरू आहे, म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशन विधिमंडळात सुरू असताना या अधिवेशनातच बॉम्ब पेरला गेल्याची बातमी समोर आली। तशी धमकी देण्यात आली, मात्र ती अफवा ठरलेली आहे। बॉम्ब ठेवल्याच्या धमकीमुळे सगळ्यांना गेटवर म्हणजेच प्रवेशद्वारावरच रोखून धरण्यात आलं होतं। पोलिसांकडून संपूर्ण विधान भवन परिसराचा कसून तपास करण्यात आला। अखेरीस त्यांना काहीही आढळलं नाही। धमकीचा ईमेल मुंबई पोलिसांना प्राप्त झाल्यामुळे ही शोध मोहीम राबवण्यात आली होती। यामुळे काही काळ विधिमंडळाचं कामकाज बाधित झालं। ईमेल आला होता ही बाब खरी आहे। अजून ईमेलचा सोर्स कुठून होता, ईमेल कोणी पाठवला होता ह्याचा तपास सध्या चालू आहे। आणि आपल्याला माहिती आहे की अनेक वेळेला असे हॉक्स ईमेल्स धमक्यांची येत असतात। प्राथमिकदृष्ट्या अशाच पद्धतीचा हा ईमेल असावा असा अंदाज आहे। तथापि विधिमंडळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने बॉम्ब स्क्वॉडने इथे येऊन पाहणी केलेली आहे, तपासणी केलेली आहे आणि विधिमंडळ पूर्णपणे सुरक्षित आहे। इथे कुठल्याही पद्धतीचा धोका नाही। विधान भवनामध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीच्या निमित्तानं विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शब्दबाण चालले। पण नुसती अफवा जरी पसरली असेल की बॉम्ब ठेवलाय कोणी फोन करतोय बॉम्ब ठेवल्याचा, तर राज्याच्या गृहमंत्र्यांसाठी आव्हान आहे। याचा अर्थ असा आहे की मुंबई सुरक्षित नाही, मुंबई भीतीच्या सावटाखाली आहे आणि महाराष्ट्राचं गृह खातं, महाराष्ट्राचं पोलीस दल, महाराष्ट्राचं इंटेलिजन्स हे फक्त आपल्या राजकीय विरोधकांमध्ये फोडाफोडी करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी वापरलं जातं। मुंबई सुरक्षित नाही अशा पद्धतीच्या अफवा पसरवण्याचं काम संजय राऊत यांच्या मार्फत देखील केलं जातंय। देवाभाऊ हे सक्षम गृहमंत्री आहेत, त्यामुळं मुंबईकडे वाकड्या नजरेनं बघण्याची हिंमत कुणाची झालेली नाही। जेव्हापासनं केंद्रामध्ये मोदीजींचं आणि राज्यांमध्ये देवाभाऊंचं सरकार आलंय, मुंबईकडे कुणीही वाकड्या नजरेनं बघू शकलं नाही। मुंबईमध्ये बॉम्ब तर सोडा, एखादी चुकीची गोष्ट देखील होत नाही, कारण राज्याचे गृहमंत्री सक्षम आहेत।